डिनो मोर्यानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। भ्रष्टाचाराच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर संताप। तर हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब। मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू। नाना पटोलेंचा हल्लाबोल। हनी ट्रॅपमध्ये कोण आहे तुम्हाला माहित असेल तर नाव सांगा। नाना पटोलेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार। विधानसभा अध्यक्ष स्वतःला सरकार समजतात। विधिमंडळाची परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवली आहे। भास्कर जाधव यांची विधानसभा अध्यक्षांवर टीका। जितेंद्र आव्हाडांना धमकीचा मेसेज। मोबाईलवर मेसेज करत धमकी। दरम्यान महाराष्ट्रात काय सुरू आहे, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। काही भूमिका विचारून घ्यायला पाहिजे होत्या। माझी नाराजी दूर झाली आहे। मनसेसाठी त्याच उत्साहानं काम करणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर हायकमांडचा सावध पवित्रा। हायकमांडनं महाराष्ट्र काँग्रेसकडून सविस्तर अहवाल मागवला। विधेयकाविरोधामध्ये सरकारची लढाई लढण्याचा काँग्रेसचा निर्धार। संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस, तर भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींच्या जमीन प्रकरणामध्ये नोटीस पाठवल्याची माहिती। आमदार उत्तम जानकरांना मुंबई हायकोर्टाचा दणका। संकल्प हनुमंतराव डोळस यांच्या याचिकेनंतर आता नोटीस, तर जानकरांनी खोटं जात प्रमाणपत्र दिल्याचा डोळस यांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर समोर। वन नेशन पण नो इलेक्शन। सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरेंची दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक न झाल्यानं सदस्य अस्वस्थ। सगळ्यांची बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणात दिशा ठरवणं गरजेचं। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात राऊतांची माहिती। तर उद्धवजी 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। फडणवीसांची ऑफर नाही तर ह्या टिचक्या आहेत। फडणवीसांच्या ऑफरवरून संजय राऊतांचा पलटवार। फडणवीस टोले टोमणे मारण्यात पटाईत। राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। तर जनसुरक्षा कायद्यासंदर्भात मला हायकमांडची नोटीस आलेली नाही, तर चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहात नव्हतो। विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा। पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक, तर पोलिसांचा 1 महिन्याचा अल्टिमेटम। या संदर्भातली माहिती। फक्त 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेला मारलं, नावासह तक्रारी आल्यानंतर आता आरोपींना अटक करायला हवं होतं। पोलिसच आकाचं काम करतात। महादेव मुंडे प्रकरणावरून सुरेश धस यांचा गंभीर आरोप। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणी आरोपी दीपक काटेसह एका साथीदाराला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलिसांनी कोर्टाकडे 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। काटेला सोलापूर तुरुंगात हलवणार असल्याची माहिती। पुण्यात बनावट कृषी आयुक्तांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तर कृषी विभागाचे धनंजय पाटील यांची आरोपी प्रशांत गवळी विरोधात तक्रार। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न। पक्ष संघटन वाढवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उमेश पाटलांचं मार्गदर्शन। पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, तर आम्ही पुरोगामी विचारांसोबत, आम्ही प्रवीण दादांसोबत असा बॅनरवर उल्लेख। तर श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील आकारी पड जमिनीविषयी राजभवनात बैठक संपन्न। कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करून योग्य निर्णय घेणार, राज्यपालांची माहिती। येरे येरे पैसा 3 चित्रपटाच्या टीमनं घेतलं शिर्डीतील साईबाबांचं दर्शन। चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांना साकडं घातलं। घराच्या मागणीसाठी पोलीस पत्नीचं आंदोलन, तर पोलीस जनतेची सेवा करतो, मात्र मुंबईत घर नाही, आंदोलकांचा सवाल। पोलिसांना हक्काचं घर देण्याची पोलीस पत्नीची मागणी। मुंबईच्या मालाडमध्ये 2 बेकायदेशीर फेरीवाल्यांमध्ये हाणामारीमध्ये तलवार काढल्याचा भाजपच्या माजी नगरसेवकाचा आरोप। या प्रकरणामध्ये मालवणी पोलिसात तक्रार दाखल, पोलिसांकडून तपास सुरू।
जिल्ह्यातील पुलगावात नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याला शिकवण्याची जबाबदारी येणारं पत्र रद्द. शिक्षकाच्या बदलीनंतर सफाई कर्मचाऱ्याला शिकवण्याची दिली होती अतिरिक्त जबाबदारी. वाशिम जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणांकडून वर्षभरात गरोदर मातांची तपासणी, पोषण आहार आणि प्रसूतीपूर्व सेवेवर आरोग्य विभागाकडून विशेष भर. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये 2 चोरट्यांना रंगेहात पकडलं. शिक्रापूर पोलिसांची धाडसी कारवाई. परिसरात अनेक ठिकाणी चोरी केल्याचीही चोरट्यांकडून कबुली. वर्ध्याच्या रोठा मार्गावर अडवून लुटणाऱ्या 3घांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून मोबाईल, मोटरसायकलसह अधिकचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुसवली गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी. तर एक पेड माके नाम या उपक्रमांतर्गत इथे वृक्षारोपण. नाशिकमध्ये कोबी पिकावर डावणी, करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव. लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हताश. शेतकऱ्यानं कोबी पिकावर रोटावेटर फिरवला. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये युरिया खताचा तुटवडा. तर खताचा तुटवडा झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. पिकं या ठिकाणी वाढली असताना खत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. खरीप हंगामामध्ये लागवड केलेल्या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी मारतायत ताव. शेतकरी हैराण. वन विभागानं बंदोबस्त करण्याची मागणी केली. कोल्हापूर पालिकेचा घरातील वापराविना पडून असलेलं साहित्य संकलन करण्याचा उपक्रम. महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साहित्य संकलित केलं जाणार. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी. तर पावसाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्याची सुद्धा मागणी. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर 22 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होणार सुनावणी. पुणे तिथे सगळेच गुन्हे असं म्हणण्याची पुणेकरांवर वेळ. अलीकडच्या काळात पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला प्रकरणात सामनातनं टीका. सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. नाशिकच्या महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून आंदोलकांना न्याय देतील. राज ठाकरेंच्या भेटीनंतर कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया. नितेश राणे यांनी तबलिगी जमातीच्या परिषदेचं स्वागत केलंय. मराठीमध्ये अजाण लावण्याच्या या मुद्द्यावर ओवैसींचं राणेंना प्रत्युत्तर. ससून डॉगच्या विषयावर मुंबईच्या कोळीवाडातील नागरिकांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट. कोळीवाडे हे एसआरएमध्ये जाऊ नयेत. कोळीवाडे हे कोळीवाडेच राहिले पाहिजेत. आदित्य ठाकरेंची भूमिका. प्राडा विरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध? याचिकाकर्त्या 6 वकिलांना न्यायालयानं फटकारलं. छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणी ईडीकडून छापेमारी. तर उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये 12 तर मुंबईतील 2 ठिकाणी छापे. मुंबईच्या वांद्रे आणि माहीममध्ये ईडीची छापेमारी. पहाटेपासूनच ईडीकडून 14 ठिकाणी छापेमारी.